या ठिकाणी लाखोंच्या संख्येने उपस्थित आरक्षणवादी वंचित बहुजन बंधू आणि भगिनींनो, मगाशी आवाहन केलं की प्रत्येकाच्या सीटच्या मागे QR कोड दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये 144 रुपये खाते पाठवायचे आहेत. मी माझ्या सीटच्या मागे बघितलं, त्या ठिकाणी तो QR कोड दिसला नाही. मी संयोजकांना विनंती करेन की माझ्या मोबाईलवरती आपण तो QR कोड पाठवा. मी तर 144 पाठवीनच, पण आमच्या संपर्कातले सगळे ओबीसी आणि भटक्या मुक्तांना सुद्धा विनंती करेन की हे 144 रुपये हे सत्ता परिवर्तनासाठी आंबेडकर साहेबांना आपल्याला देणगी स्वरूप द्यायची आहे. कारण त्याच्यामुळे काय होणार आहे की निवडणुकीमध्ये ह्यांचा चहा पाणी प्यायची आपल्याला काय आवश्यकता भासणार नाही. कारण एकंदरीत ह्यांचा असा समज झालाय की दलित ओबीसीची मतं ही विकायला असतात. एखादी हिरवी नोट द्यायची, अर्धा किलोभर हे द्यायचं आणि घोटभर दिलं. मी चहा म्हणतोय, दुसरं काय म्हणत नाही. मी प्रेमाचा चहा. आता हल्ली ब्रँड, त्याच्यामध्ये पण ब्रँड आलेत. पंढरपुरी, प्रेमाचा चहा, हे सगळे आलेले आहेत. परंतु आता ह्या 144 रुपयाची जी कमाल होणार आहे की त्या 144 रुपयावरती या महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन जे आहे ते झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की प्रत्येकाने, दलित असेल, ओबीसी असेल आणि भटकेमुक्त असेल, सगळ्यांनी आपल्याला 144 रुपये पाठवायचे. आजची सभा पुण्यामध्ये होत आहे. पुणे शहर हे ऐतिहासिक शहर आहे. ज्या पेशवाईनं संपूर्ण देशावर सत्ता गाजवली त्या पुणे शहरात आजची सभा होत आहे. पण या ठिकाणी ज्यावेळी या पेशवाईनं ओबीसींच्या सरदारावर ज्यावेळी अन्याय अत्याचार केले, तो इतिहास तुम्हाला मी आठवण करतो या ठिकाणी की ज्यावेळी या पेशवाईनं होळकरशाही उद्ध्वस्त करायचा त्यांनी मनसुबे रचले. अहिल्यादेवी होळकर, एक बाई माणूस, 50,000ची फौज घेऊन या ठिकाणाहून राघोबा पेशवे इंदोरवरती चाल करून गेले. त्या ओबीसी महिला राज्यकर्त्यांनी काय केलं? त्या राघोबा दादाच्या सैन्याच्या पुढे 5,000 महिलांची फौज समोर ठेवली आणि त्यांना आव्हान दिलं की राघोबा दादा, तुम्हाला पहिल्यांदा तर आमच्या महिलांशीच आम्हाला 2 हात करावे लागतील आणि जर तुम्ही त्यात जिंकलात तुम्ही तर एका महिलेला हरवल्याचं पाप तुमच्या जन्मोजन्मी तुमच्या पाठीमागे लागेल. आणि जर एका महिलेच्या हातून तुमचा पराभव झाला तरी सुद्धा या जगामध्ये एका महिलेच्या हातून पराभव झालेला राघोबादादा पेशवा या इतिहासात अजरामर होईल. तुम्ही ठरवा की 2 हात कुणाशी करायचे आहेत. आम्ही तयार आहोत. तुम्ही तयार आहात का? राघोबा दादाला घाम फुटला. त्याने सांगितलं, नाही अहिल्यादेवी, मी तुम्हाला भाऊ म्हणून मी भेटण्यासाठी आलेलो आहे. मी तुम्हाला भाऊबीज म्हणून द्यायला आलेलो आहे. अहिल्यादेवीने सांगितलं, भाऊबीज द्यायला 50,000ची फौज तुम्हाला कशाला या ठिकाणी लागते? राघोबा दादा त्या ठिकाणी परत आले. परंतु दुसरे बाजीराव पेशवे यांनी परत त्यांनी आव्हान दिलं आणि पेशव्याने होळकरशाही उद्ध्वस्त करण्याचे मनसुबे रचले. होळकरांनी सांगितलं, 29 वर्षाचा हा ओबीसी योद्धा
महाराजा यशवंतराव होळकर त्यांनी सांगितले की तुम्हाला आता इंदोरला यायची आवश्यकता नाही, आम्हीच पुण्याला येत आहे. हडपसरला 1 लाखाची फौज घेऊन तो 29 वर्षाचा ओबीसी योद्धा या ठिकाणी आला आणि बघता बघता शिंदे आणि पेशव्यांच्या 2 लाखाच्या फौजेचा फडशा या पुण्यामध्ये पाडून हा शनिवारवाड्यातून पेशवाई नेस्तनाबूत करण्याचं काम या ओबीसी योद्ध्याने केलेलं आहे. त्यामुळे पेशवाई उद्ध्वस्त करण्याचं मनसुबे जे आहेत ते आमच्या रक्तामध्ये आहेत. त्यामुळे आपण काळजी करू नका. आता या होळकरांचं रक्त असलेला हा शेंडगे आता बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत आहे. त्यामुळे पेशवाई उद्ध्वस्त करायला आता आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. या ठिकाणी काल बाळासाहेबांनी प्रेमाचं आमंत्रण दिलं की उद्या पुण्यामध्ये मोठी वंचित बहुजन आघाडीची सभा आहे. त्या ठिकाणी अनेक दलित बांधव आहेत, ओबीसी बांधव मोठ्या संख्येने येणार आहेत. मी ते आमंत्रण ताबडतोब स्वीकारलं आणि या ठिकाणी त्यांच्याकडे दोस्तीचा पैगाम घेऊन आलो. की आता मी बरीच भाषणं ऐकली की म्हणे 12 जागा मागायच्या, 2-4 त्यातल्या मिळणार, 1-2 मिळणार. आणि यांचं गेल्या मागच्या इतिहास आपण बघितला तर दलित नेत्यांना उभा करायला तिकीट द्यायची आणि त्याच वेळी ते पडतील कसे याचं सुद्धा नियोजन हे करतात. त्यामुळं आता बाळासाहेब आपण आता ह्यांच्यावर विश्वास ठेवू नका. आता ओबीसी भटके विमुक्त आणि दलितांची सगळी फौज आपल्या पाठीमागे आहे. यांच्या 1-2 जागाला भीक घालू नका. 48 खासदार हे आपल्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये लढवू. आम्हाला सोबत घ्या आणि ह्याला आता राजकीय बेरोजगार आपण करायचं आहे. सत्ता परिवर्तनाचा मंत्र या ठिकाणी मी घेऊन आलोय. मी मागच्या अनेक सभामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत ही आमची 5वी सभा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाख 2-2 लाखाच्या सभा त्या ठिकाणी आम्ही त्या सभातून तोच मंत्र आम्ही दिलेला आहे की गेल्या 75 वर्षामध्ये ज्यांच्याकडे आम्ही सत्ता सोपवली त्यांनी आम्हाला नागवलं. सत्तेचा सहभाग जो आहे तो आम्हाला दिला नाही. मलिदा ह्यांनी केला. आम्हाला धाकटे भाऊ म्हणले, हे मोठे भाऊ झाले. मोठे भाऊ सगळा वाटा तुम्ही घेतला आणि घाटा आमच्याकडे दिला. तुमच्याकडे मुख्यमंत्री पद, तुमच्याकडे मंत्री पद, तुमच्याकडे साखर कारखाने, तुमच्याकडे सूतगिरण्या, बँका तुमच्या, कॉलेज तुमचे, पंचायत समिती तुमच्या, सहकारी बँका सगळं तुमचं. आणि आमच्या वाट्याला काय घाटा तुम्ही दिला? ऊसतोडी, हमाली, वेठबिगारी, विटभट्टी या ठिकाणी हा आमचा धाकटा भाऊ म्हणून तो वाटा. जरांगे म्हणतात ओबीसी आमचा धाकटा भाऊ, आम्ही मोठे भाऊ आहे. वारे मोठे भाऊ. आता हे चालणार नाही. आता 2024च्या निवडणुकीमध्ये मागे एका सभेमध्ये मी म्हणालो की त्यावेळी आम्ही भुजबळला पाडल्याशिवाय राहणार, मराठा समाज ह्याला पाडल्याशिवाय राहणार नाही, मराठा समाज त्याला पाडल्याशिवाय राहणार नाही. नांदेडमध्ये होतो मी आणि ते पत्रकारांनी मला प्रश्न विचारला, अहो काय दिवसा ढवळ्या ते म्हणतायत, भुजबळला पाडणार, ह्याला पाडणार, मराठा समाज ह्याला पाडणार. आणि त्यावेळी खरंच माझी सटकली. तुम्हाला माहिती आहे ना, माझी सटकली. तशी माझी सटकली आणि एक वाक्य त्यावेळी मी बोललो की तुम्ही एक भुजबळ पाडाल, आम्ही तुमचे 160 मराठे आमदार पाडल्याशिवाय राहणार नाही. आणि 160 जर आपण पाडले आणि त्या ठिकाणी 160 जर आपले ओबीसी, दलित आणि भटके विमुक्त आपण निवडून आणले तर महाराष्ट्राची सत्ता जी आहे ती तुमच्या आमच्या हातामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. लोहा गरम है,
लोहा गरम आहे की नाही? लोहा गरम है बाळासाहेब. तुमच्या साथीनं आता हातोडा मारायची वेळ आलेली आहे. आता ह्यांच्या कुणाच्या नादाला लागू नका. आम्ही पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी या रणसंग्रामामध्ये उतरलेलो आहे. आमच्या आरक्षणाचे, ओबीसीच्या आरक्षणाचे 3-13 होताना या सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. कुणब्यांचे बोगस दाखले घेऊन या ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न चालू आहे. एकीकडे सरकारने 10% दिले, ते त्याला मान्य नाही आणि म्हणे ओबीसीच येणार आहे. हे ओबीसीचं आरक्षण हे आम्हाला कुणी दिलेलं आहे? हे आंबेडकरजी आपल्या आजोबांनी दिलेलं आहे आणि त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी नवे कर्तव्य जे आहे ते बाळासाहेब आंबेडकर तुमच्या खांद्यावर आम्ही दिलेलं आहे. आणि म्हणून आपल्या ह्या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्याची मागणी सुद्धा आम्ही आजच्या सभेमध्ये सुद्धा आपल्याकडे करत आहे. मी जाता जाता एकच मंत्र सांगेन की आता चावडीवरती, चावडी तुम्हाला माहिती आहे, चावडीवरती आता दलित, तेली माळी साळी कोष्टे कुमार धनगर वडा रामोशी यांनी एकत्र यायला पाहिजे. आणि ज्या दिवशी एकत्र येतील त्या दिवशी यांचा सरपंच सुद्धा आता ह्या महाराष्ट्रात होणार नाही. अरे आमदारकी तर लय लांब राहिली, खासदारकी लय लांब राहिलेली आहे. आणि म्हणून या सत्ता परिवर्तनाच्या मेळाव्यामध्ये आपण चावडीवरती एकत्र येऊया आणि आपल्या हक्काचं, आरक्षणाचं संरक्षण सुद्धा आपल्याला करायचं आहे आणि सत्ता सुद्धा जी आहे त्या ठिकाणी आपल्यालाच घ्यायचे आहे. आंबेडकरांचे नेतृत्व आहे. आम्ही तर स्वप्न बघितलंय की आंबेडकर साहेब देशाचे पंतप्रधान झाले गेले पाहिजेत. 48 खासदार आणूया आणि आंबेडकरांना देशाचं पंतप्रधान बनवूया, महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा मुख्य बनवूया. हा संकल्प करून आज आपण या ठिकाणी निघून जाऊया. पुन्हा एकदा या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल बाळासाहेब आंबेडकरांचा आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो. जय हिंद, जय ओबीसी, जय भीम.